तुमचा विश्वास, आमची बातमी। देशातील वाढती महागाई आणि आर्थिक परिस्थितीवरून शिवसेनेकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे। धुळे येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढत मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। गॅस आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप करण्यात आलाय। तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढून सर्वच वस्तू महाग होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। तसेच रुपयाच्या घसरणीवरूनही केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे। शिवसेनेने केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही निशाणा साधत काही शेजारी देशांकडून भारताकडे पाहण्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत। तसेच निवडणुकांना प्राधान्य देत महागाईसारख्या गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। दरम्यान इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा सरकारने जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी आता शिवसेनेकडून करण्यात आली आहे। भाजपचे सरकार किंवा भाजपमधले नेते असं वक्तव्य करत होते, ज्यावेळेस रुपये हा डॉलरच्या किमतीमध्ये 60 रुपये होता, 60 रुपये होता, त्यावेळेस यांनी असं म्हटलं होतं की जिस देश का रुपया गिरता है उस देश की प्रतिष्ठा गिरती है। आणि आता त्यांना मला जाब विचारायचा आहे की हा रुपया जो आहे डॉलरच्या तुलनेमध्ये हा 100कडे आता याचं चाल चालली आहे। तर हा नेता किंवा हा भाजपचा प्रधानमंत्री किती गिरावा असेल याची कल्पना केलेली बरी। अनेक विरोधी पक्षाचे सगळे तज्ज्ञ अर्थतज्ञ सांगत होते की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये या तेलचं आणि गॅसचं तुटवडा निर्माण होईल, महागाईचा आगडोंब उसळेल, त्यावर आत्ताच काहीतरी उपाय योजले पाहिजे। परंतु मोदी सरकारने आमचं सर्व आलबेल आहे असं भासवण्याचा। महंगाई कमी करणे, अच्छे दिन लाएंगे अशा भूलतापा देऊन जनतेची मतं लुटली, चोरी केली। आणि आज 14 वर्षानं रामाचा वनवास 14 वर्षानं संपला होता, जनतेचा वनवास अजूनही चालू आहे 14 वर्षानंतर सुद्धा। 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला सांगितलं होतं महागाई वाढणार नाही, तेलाचे भाव वाढणार नाही, गॅसचा तुटवडा होणार नाही। सगळं झाल्यानंतर निवडणुका संपल्याने दुसऱ्या दिवशी व्यावसायिक गॅस म्हणजे हॉटेलला लागणारा गॅस 993 रुपयाने वाढवला। त्यानंतर घरगुती गॅस, घरामध्ये स्वयंपाकाला लागणारा गॅस, त्याची सुद्धा दरवाढ केली। 3 दिवसापूर्वी डिझेल आणि पेट्रोल याच्यामध्ये पुन्हा वाढ केली आहे। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।